नमस्ते, मेमन फास्ट न्यूज में आप सभी का फिर से एक बार स्वागत है। माझं नाव गीता जाधव, वंचित बहुजन महिला आघाडी अध्यक्ष। मॅडम, जे तिकडे चूल पेटून तहसीलदार ऑफिसर तुम्ही उभे आहे बसले आहे आणि ते चपाती हे भाकरी बनवतोय। त्याबद्दल तुम्ही कोणासाठी बनवतात तुम्ही आणि कशासाठी इकडे तुम्ही बसले आहे? ही भाकरी भाजून आम्ही प्रशासनाला देणार आहोत। जे वरती प्रशासकीय अधिकारी बसलेले त्यांना देणार आहोत आणि त्यांच्यावरून मेसेज मोदींना पोहोचवणार आहोत की आमच्यावरती तुम्ही ही परिस्थिती आणून ठेवलेली आहे। आज आम्हाला सिलेंडर मिळत नाहीये। 25-25 दिवस 30 दिवस लोक सकाळी 6 वाजल्यापासून लाईन लावतात, तरी पण त्यांना सिलेंडर मिळत नाही। आणि ज्या ठिकाणी आपण ज्यांचा सिलेंडरचा काही केवायसी झालेली नाही त्यांना तर अजिबात सिलेंडर देत नाही। मतदानाच्या वेळेस केवायसीचा विचार का करत नाही? आता सिलेंडरसाठी केवायसी असल्याशिवाय तुम्हाला सिलेंडर मिळणार नाही, म्हणून ह्या सगळ्या गोष्टी सुरू आहेत। आणि ही परिस्थिती, आजची ही जी परिस्थिती आणलेली आहे मोदीने, जो ट्रम्पचं ऐकून नाचतोय, त्याच्यामुळे आज आमच्यावरती ही परिस्थिती आलेली आहे। असं कुठलं राज आहे त्याच्यामुळे म्हणजे मुसीबत झालेली आहे की आज हॉटेलमधून जेवण आणून आम्ही किती दिवस खाणार? आणि आम्ही जर फ्लॅट मध्ये राहत असतो तर तिथे लाकडं आणण्याची सोय होईल का? तर ह्या गोष्टीचा विचार मोदी सरकारने लवकरात लवकर करावा आणि आम्हाला लवकरात लवकर सिलेंडरची सोय करावी, हे आमचं सरकारला मागणी आहे आमची। आणि सिलेंडर सोसायटी तुम्हाला माहिती असेल की चूल सोसायटी मध्ये जाऊ शकत नाही। लोकांना सिलेंडर आता मिळत नाही तर चूल पेटवणार तरी कसा? आणि जर का छोट्या भोजनालयामधून किंवा कुठून जेवण जर का मागवायचं असेल तर त्यांना सिलेंडर मिळत नाही। ते हॉटेल बंद झाले छोटे मोठे, तर आम्हाला आपली पोट भरणार कशी? सर्वसामान्य लोकांनी कसं जगायचं? सर्वसामान्य लोकांनी आपला उदरनिर्वाह कसा करायचा याचा सरकारने विचार करावा। आणि जे काही सरकार आज ट्रम्पच्या तालावर चालतोय, कारण आम्हाला भाकरी सुद्धा भाजताना येत नाही। लक्षात ठेवा, पण परिस्थिती मोदीने अशी आणून ठेवली की आम्हाला ज्वलेली भाकरी खायला लागते। पाणी येतं, हे धूर निघतो, त्याने पाणी येतं, हे पाणी आमच्या मोदीमुळे आलेलं आहे, डोळ्यात आलेले हे पाणी हे मोदी सरकार आलेलं आहे। पाणी टाका त्याच्यावर।